शेतकऱ्यांना अखेर न्याय मिळालाय। एबीपी माझानं ही बातमी काल लावून धरली होती। सरकारनं या बातमीची दखल घेतलेली आहे। काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनीही माझाच्या बातमीचा उल्लेख करत कारवाईचा इशारा दिला होता। अखेर आज तहसीलदारांच्या उपस्थितीत हा बांध फोडण्यात आला। त्यामुळे आता 50हून अधिक शेतकऱ्यांच्या रब्बीतील पेरणीचा मार्ग मोकळा झालाय। मंडळ अधिकारी शेख अन्सारुद्दीन आणि इतर शेतकऱ्यांनी बांध घालत पाणी अडवल्यामुळे 300 एकर शेती पाण्याखाली गेली होती। उमेश अलोडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उमेश, माझाच्या बातमीची दखल घेतली गेली आहे, बांध फोडला जातोय, काय परिस्थिती आहे, काय चित्र आहे? बांध फुटणं आपण ज्याला म्हणू की ज्याला भावनांचा बांध फुटणं म्हणतो, पण आपण इथं प्रतीक्षेचा बांध म्हणू। आणि गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या शेतकऱ्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं की हे पाणी कुठेतरी बाहेर निघावं आणि त्यांचं सुगीचं स्वप्न जे आहे ते पूर्ण व्हावं। खरीप तर वाया गेला होता, मात्र रब्बी जो आहे तो रब्बी शेतकऱ्यांच्या हातात आता येईल की नाही ही प्रतीक्षा होती। आणि हा प्रश्न घेऊन जेव्हा ते एबीपी माझाकडे आले तेव्हा एबीपी माझानं बातमी दाखवली आणि एका दिवसात जो आहे तो राज्य सरकारला त्याची दखल घ्यावी लागली। आणि आज अख्खं प्रशासन जे आहे ते बांधावर उतरलं आणि हा बांध फोडण्यात आला प्रज्ञा। आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आपल्याला दिसत आहे। आणि आज या शेतकऱ्यांच्या गेल्या अनेक महिन्याची जी प्रतीक्षा होती ती आज संपलेली आहे। आणि पाणी काढण्याचं काम जे आहे ते तहसील प्रशासनाच्या प्रमुख उपस्थितीत सुरू झालेलं आहे। आपण बातमी दाखवल्यानंतर राज्याच्या महसूल मंत्र्यांची दखल घेतली होती आणि ते काम अनेक महिन्यांपासून सरकार दरबारी प्रलंबित होतं, मागण्या होत होत्या, अर्ज विनंत्या होत होत्या, मात्र कुठल्याही प्रकारची त्याला दखल घेतली जात नव्हती। शेतकरी आहेत आपल्यासोबत प्रज्ञा की आपल्या बातमीनंतर त्यांच्या आयुष्यात जो आनंद झालेला आहे, शेतकरी काय बोलतात आपण पाहूयात। काय प्रतिक्रिया आहे तुमची, आता काय भावना काय आहेत? सकाळी 8 वाजतापासून इथं तहसीलदार साहेब आणि महसूल विभागाचे 8 वाजतापासून इथं तहसीलदार साहेब आणि महसूल विभागाचे सर्व अधिकारी आले। त्यांनी एकीकडून जेसीबीनं खोदून रोडवर पाणी काढलेलं आहे पूर्ण, आणि साईडला समोर पाटामध्ये फावडी बुद्धीनं खोदून पाणी काढलेलं आहे। आमचे खरीपाची पिकं तर गेलेच होते, आता रब्बीची पिकं होईल ते आम्हाला काहीतरी रब्बी होईल बा अशी आशा आमच्या मनामध्ये उत्पन्न झालेली आहे। तरी आता सरकारनं थोडी आम्हाला आमचं थोडं तरी काहीतरी पाऊल उचललं, काहीतरी कार्य करण्याचं, त्याबद्दल आम्हाला थोडं समाधानी वाटत आहे। तुम्ही त्या दिवशी पाण्यात मी तुमचा इंटरव्ह्यू घेतला, एबीपी माझानं बातमी दाखवली, त्यानंतरचा काय अनुभव तुमचा? नाही, तुम्ही आता उमेश भाऊ लोकप्रतिनिधी एबीपी माझा घेऊन आले, त्यांनी चॅनलवाल्यांनी थोडंसं वर अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं की कसं काय होऊन राहिलं, काय होऊन नाही राहिलं, म्हणून ते आता थोडं यंत्रणा फास्ट काम करायला लागली। प्रज्ञा, आपली जी बांधिलकी आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांसोबत, काय प्रतिक्रिया आहे, शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहू। आज हे शासनामार्फत आपलं जे काम सुरू झालेलं आहे रस्त्यावरचं पाणी काढण्याचं, ह्या लोकांचं जे शेतीचं नुकसान झालं होतं त्यांना आता पुढच्या पिकाची आशा लागलेली आहे आणि रब्बीचं पीक आपल्या हाती येईल असं त्यांना आज वाटू लागलेलं आहे। परंतु हे करत असताना सुद्धा हे जे खरीपाचं पीक त्यांचं गेलेलं आहे हे शासनानं त्यांना भरपाई देण्यात यावी अशी या एबीपी माझामार्फत शासनाला मी विनंती करू शकतो। त्याचप्रमाणे काल आमच्या इथं आमच्या भागाचे आमदार इथं आले होते। एक मिनिट काका, काय प्रतिक्रिया? त्या दिवशी तुम्ही बोलले होते एबीपी माझाची, आता तुमच्या शेतातलं पाणी निघतं, काय प्रतिक्रिया आहे? साहेब, आम्हाला आनंद आहे, पण आमचं पहिलं पीक गेलं, आम्हाला काहीतरी शासनानं मदत द्याव, नाही तर आमचे लहान लहान लेकरं उपाशी मरून जातील, एवढी आमची अपेक्षा आहे। एबीपी माझानं बातमी दिल्यानंतर काय अनुभव आला? लगेच काम सुरुवात झालं साहेब, मोठ्या अधिकाऱ्यानं तिकून लगेच एका दिवसात ऑर्डर देऊन त्याला पाणी काढायला लावलं साहेब। शेवटच्या शेतकऱ्याकडे जाऊया। हे शेतकरी त्या दिवशी होते आपल्यासोबत, काय प्रतिक्रिया आहे तुमची? सर, पाणी काढण्याचा आनंद झाला आम्हाला। आता कसं रब्बी पीक येण्याची आशा आहे आम्हाला सर। तुम्ही न्यूज दिल्यानंतर सर आमचं सगळं काही अधिकाऱ्यानं दाबून टाकलं, व्यवस्था झाली पिकलं सर। प्रज्ञा, या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तीच आपल्या पत्रकारितेची खरी आपल्याला जी प्रेरणा मिळते ती आहे। आणि एबीपी माझाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना जो न्याय मिळालेला आहे, आपण महाराष्ट्राला परत एकदा दाखवलेला आहे की एबीपी माझाची सामाजिक बांधिलकी जी आहे, शेतकऱ्यांप्रतीची जी आस्था आहे ती प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठीची आहे। आणि हाच आनंद जो आहे तो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे। प्रज्ञा, बरोबर आहे। हातातली पिकं गेल्यानंतर ढसाढसा रडणारे शेतकऱ्यांचे अश्रूही आपण दाखवलेत, पण त्यासोबतच या काही मोजक्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये समाधान निर्माण करणं, त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यामध्ये आपला काहीसा हातभार लागला, हीच मोठी समाधानाची बाब आहे। उमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि ही सगळी वस्तुस्थिती समोर आणल्याबद्दल।
दरम्यान एबीपी माझानं दाखवलेल्या या बातमीची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दखल घेतली होती. मंडळ अधिकाऱ्यांना हे